मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना उद्या स्वतंत्र गट नोंदणी करणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता भाजप सेना नगरसेवकांना गटनेता निवडीसाठी एकत्र उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। दोन्ही गटनेता निवडीनंतर नगरसेवक कोकण भवनामध्ये जातील। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंना धक्का बसलाय। रोहन ग्रामस्थांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश झालाय। महाड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय। केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे जनतेच्या पदरी पडलेली वाटाड्याची अक्षता या शब्दात अंबादास दानवेंनी टीका केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरून टीका केलेली आहे। हा अर्थसंकल्प शेतकरी, युवक, मध्यमवर्गीयांची घोर निराशा करणारा आहे या शब्दात दानवेंनी टीका केली आहे। मी दिलेला शब्द पाळतो, त्यामुळेच 50 आमदारांचा आणि लोकांचाही माझ्यावर विश्वास, असं म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी। 2022 साली राज्यामध्ये क्रांती घडली असं देखील त्यांनी म्हटलं। मी दिलेला शब्द पाळतो, एकदा मी बोललो आणि म्हणून माझ्यावर लोक विश्वास ठेवतात। 2022 ला 50 आमदारांनी एका तुमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला। या राज्यामध्ये क्रांती घडली, या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आणलं 2022 ला आणि तिथून या राज्याची प्रगती सुरू झाली। हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो म्हणून आज लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात। म्हणून ते एसटी स्टँड देखील मी परिवहन मंत्र्यांना तात्काळ सांगेन, ताबडतोब याची कारवाई करा आणि काम सुरू करा। नागपूर महापालिकेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र बोरकर यांची निवड झालेली आहे। निवड होताच आज भाजपनं शहरातील सर्व 102 नगरसेवकांकडून हमीपत्र लिहून घेतलेलं आहे। पक्षविरोधी कारवाई, अनुचित वर्तन किंवा शिस्तभंग आढळल्यास तातडीची कारवाई करता येण्यासाठी भाजपने हमीपत्र लिहून घेतलेलं आहे। जळगाव महापालिकेमध्ये महापौर, उपमहापौर पदाचा उमेदवार तसंच फॉर्म्युला ठरवण्यासाठी महायुतीची बंद दाराआड बैठक झाली। बैठकीला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे आणि भाजपा आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण यांची उपस्थिती होती। महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच उद्या नामनिर्देशन पत्र दाखल केले जाणार असल्याचं स्पष्ट आहे। काही सर्व नगरसेवकांची, महायुतीच्या नेत्यांची 9:30 ला बैठक आहे। आमचे नेते आमदार गिरीश भाऊ पण येण्याचा प्रयत्न करत आहे आणि सकाळी उद्या दुपारी फॉर्म भरले जातील महापौर, उपमहापौरच्या महायुतीच्या माध्यमातून। नावं नाही अजून, आता भाऊंशी चर्चा करून सर्व मिळून उद्या सकाळी सर्वांना विश्वासात घेऊन नाव फायनल होईल। जुने जे आहेत त्यांचं नाव येईल का नवीन काही चेहरा? तसं नाही, आता ते सर्व मिळून ठरवतील।